पोस्ट थोड़ा फैमिली व्लॉगिंग करते हैं वो कुछ अलग रहेगी गाइस प्लीज ओके नेक्स्ट हे गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग. जसा तुम्ही पार्ट 1 बघितला, जसं मी तो पार्ट 1 अचानक असाच क्लोज केलेला, तसाच हा व्लॉग मी अचानक चालू करतेय रॅन्डमली. सो त्याचा हा पार्ट 2 आहे. सो एन्जॉय करा आणि बघा आम्ही किती मज्जा केली आहे ती. गाइस इकडे शरण्या आली आहे. फ्रेंड. अरे मला बोलू दे यार. ओके सो गाइस आता वैभवीची फ्रेंड आली आहे ही शरण्या. सो ती रशियाला असते. सो ती आता तिनेच आणले ते चॉकलेट्स. तर ती आता आम्हाला ते प्रोनाउन्स करून सांगणार आहे की त्याला कसं म्हणतात, जे पॅकेट्स वर ते नाव आहे. थोडी ऑकवर्ड फील होती बिकॉज तिला असं बोलायला खूप लाज वाटते. अरे कोणीच नाही बघत ते, कोणीच नाही बघत. अरे बट वो थोडासा ते आम्हाला पण व्हायचं आधी. पण आता बघा वैभवी खाली बसली आहे ही मुलगी, डायरेक्ट खाली. ठीक आहे तो निघालाय, बाकी काहीच नाही. आम्ही असंच रॅन्डमली इथं बसलोय. तर आता आम्ही स्टार्ट करतोय. ठीक आहे. फर्स्ट दिस इज प्रोनाउन्स्ड एज क्रोकांत. क्रोकांत. हाँ प्रशांत अरे मीनिंग्स प्रोनाउन्सिएशन खूप वियर्ड आहे आता. त्या लोक सुद्धा वाटतात. अरे तू नाम सुन ना इसका. इसका नाम चू. ये तू पोस्ट थोड़ा फैमिली व्लॉगिंग करते हैं वो कुछ अलग रहेगी गाइस प्लीज. सी दैट्स द रीजन मैं ऐसे रिएक्ट कर रही थी. ओके कुछ प्रॉब्लम नहीं है. ओके नेक्स्ट. गान चालू मत करना. अरे ठीक आहे तुम्ही गाइस प्लीज हे अशा गोष्टी थोडंसं तसं ते आहे तर आम्ही तेच म्हणतोय, बाकी वेगळं नाही. नेक्स्ट कॉन्फेटी मोने. ओके कॉन्फेटी मोने. ओके बरं आहे. थोडंसं ते इंग्लिश वाटतंय. नाम तो बता. ते थोडं इंग्लिश वाटतंय आत्ताचं, पण ते आधीचं थोडंसंच. ओके नो कमेंट गाइस. ओके थर्ड जे आपलं फेवरेट होतं, म्हणजे जे मला आवडलेलं फर्स्ट आपण रेटिंग ह्याला दिलेली. दिस इज डेझर्ट कार्तोश्का. काय कार्तोश्का. कार्तोश्का. मी कॅप काहीतरी असं वाचलं. आपला पी म्हणजे त्यांचा आर असतो. ओके बाकी बघ कार्तोश्का. डब्ल्यू ला एस एच बोलता. कार्तोश्का. ओके डब्ल्यू ला एस एच. ओके नाईस. हे आमचे चॉकलेट्स एवढेच उरले होते. सो नको नको बस. अरे ती पॉप होते खाऊन. खाल्लंय. सो गाईज मला ऍक्च्युली मी तिच्याशी थोडंसं वेगळ्या ह्याच्यावर पण बोलणार होते की कसं आहे तिकडचं कल्चर आणि त्या गोष्टीवर. हा म्हणजे ठीक आहे खाऊन घे आणि आपण तिला विचारूया की थोडं तिकडचं कल्चर कसं आहे. ते आता तिकडे शिकायला गेली, सो तिकडचं एज्युकेशन टाईप वाईज कसं आहे सगळ्या गोष्टी. थोडं पॉज कर ना मला खाऊ दे. ठीक आहे. ओके सो गाईज मी हिला आता असं विचारत होते की तिकडचं कल्चर वाईज कसं आहे सगळं. कल्चर वाईज तिकडचे लोक आपल्यापेक्षा त्यांच्या लँग्वेजला खूप जास्त रिस्पेक्ट करतात. लाईक तिकडे एक गोष्ट तुला रशियन मध्येच लिहिलेली दिसेल. तिथले लोक जरी त्यांना इंग्लिश लँग्वेज येत असेल तरी ते सहजासहजी नाही बोलत. इन केस त्यांना समजतंय ना की तुला समजत नाहीये तरी ते मोस्टली त्यांच्या ऍक्शन्स थ्रू कन्वे करतील, पण ते इंग्लिश लँग्वेज लवकर नाही वापरत. लाईक त्यांचा असं म्हणजे असं गर्व वाटतं खूप. आणि लाईक आपण जेव्हा तिथे जातो ते सगळं एक्सपिरियन्स करतो. प्रत्येक गोष्ट ट्रान्सलेट करावी लागते. लिटरली डिरेक्शन्स पण असले ना, म्हणजे तू कुठे चालली सगळं रशियन मध्ये लिहिलेलं असतं. सो प्रत्येक गोष्ट ट्रान्सलेट करावी लागते. सेकंड थिंग म्हणजे असं तो जो कल्चरल डिफरन्स म्हणते ना तू, तसं आता आपल्याकडे कसं इंग्लिश लँग्वेज बोलणारे म्हणजे खूप हाईप असते, तसं त्यांच्याकडे तसं काहीच नाही. तुम्हाला समजतं नाही समजत तो तुमचा प्रॉब्लेम. आम्ही बोलणार ते रशियनच बोलणार. म्हणजे आमची रशियन लँग्वेजचा आम्हाला सब्जेक्ट आहे 3 इयर्स, फर्स्ट 3 इयर्स. तर ती जी शिकवते रशियन ती सुद्धा एकही शब्द पूर्ण लेक्चर मध्ये इंग्लिश मध्ये बोलतच नाही. तू आता ही लँग्वेज शिकली आहे, इथे होती ती तेव्हा लँग्वेज शिकली आहे ती रशियन, म्हणून तिच्यासाठी ते इझी होतं. बट तुम्ही आपण समजा
टुरिस्ट सारखे तिकडे गेलो तर इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस नाही. तसं सगळं आहे. सो तुम्हाला ती लँग्वेज की तुम्हाला माहिती असेल तरच आपण इथे सर्व्हाइव्ह करू शकतो असं मला म्हणतो. म्हणजे जसं फूड आपण फूडसाठी लाईक असं म्हणतो ना की तिकडचं फूड नसेल म्हणजे आपल्या टाईप असं सर्व्हाइव्ह तसं ते लँग्वेज पण आहे एक पॉइंट. म्हणजे तुला फूड आयटम्स वरचे पण जर तुला कंटेंट पाहिजे असेल की याच्यात इन्ग्रेडियंट्स काय तरी सगळं ट्रान्सलेट करावं लागतं. काहीच इंग्लिशमध्ये नाही मोस्टली. म्हणजे कोर्सेस तिकडचे असतात बायलिंग्युअल लाईक इंटरनॅशनल स्टुडंटसाठी इंग्लिश कोर्स तुला भेटून जाणार. तिथले टीचर्स शिकवताना पण इंग्लिशमध्ये शिकवतील. पण मग जेव्हा तू पेशंट इंटरॅक्शन करशील लोकल पब्लिकला थोडी इंग्लिश येते ना. बरोबर थोडं शिकणंच आहे ती लँग्वेज असं. बरं. आणि तिकडचं एज्युकेशन सिस्टम कशी वाटली तुला 1 वर्ष आता? एज्युकेशन सिस्टम तशी गुड आहे बट लाईक ते असं म्हणजे बेसिक्स वरती जास्त फोकस करतात. लाईक आपल्याकडे कसं असतं त्यांच्याकडे प्रीमेड असतं. जसं आपल्याकडे 11th-12th करता आणि मग मेड स्कूल असते तसं त्यांच्याकडे 10th नंतरच असतं. म्हणजे तुम्हाला 10th नंतरच तुमचा फर्म डिसिजन घ्यावा लागतो की तुम्हाला खरंच कोणत्या फील्डमध्ये जायचंय. सो तिकडे प्रीमेड असतं म्हणून तिकडचा करिक्युलम 6 इयर्सचा असतो आणि इकडे MBBS 4.5 to 5 years मध्ये होऊन जातो पूर्ण इन्क्लुडिंग दी इंटर्नशिप. तसं तिकडे फर्स्ट 2 years हे प्रीमेड इयर्स असतात आणि मग 4 वर्षाचा तुमचा कोर्स असतो प्रॉपर. अच्छा. असं तिथलं हे म्हणजे ह्याच्या बाबतीत मेडिसिनच्या बाबतीत तरी असं करिक्युलम. आणि एज्युकेशन म्हणजे मला म्हणायचं की सिलेबस पॅटर्न कसं आहे? डिफरन्सेस खूप आहेत. म्हणजे सब्जेक्ट सेम असतात पण मग इयर्सला डिफरंट असतात. जसं इंडियामध्ये फर्स्ट इयर MBBSला अॅनाटॉमी फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री असतं. तसं इकडे अॅनाटॉमी फर्स्ट इयरला पूर्ण आहे. सेकंड इयरच्या ह्युमन अॅनाटॉमी ह्युमन अॅनाटॉमी फर्स्ट इयरला पूर्ण आहे. सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला आहे. त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टर पासून स्टार्ट होतो. असं ते सेमिस्टर वाईज सेमिस्टर पॅटर्न थोडासा डिफरंट आहे. फिजिओलॉजी फर्स्ट इयरला शिकलोच नाही आम्ही. फिजिओलॉजी सेकंड इयर पासून स्टार्ट होतो. ती आता फर्स्ट इयरला आहे. सो तिला आता फर्स्ट इयरचं जेवढं माहिती तेवढं ती आपल्याला सांगते. ओके. अजून तिकडचं फूड वाईज आणि क्लायमेट ते कसं आहे सगळं? फूड वाईज तिकडे लोक नॉनव्हेज जास्त प्रेफर करतात. व्हेजिटेरियनसाठी सर्वायवल थोडं अवघड आहे वुडसे. लाईक म्हणजे प्रत्येक गोष्ट आता सांगते ना तुला मी ट्रान्सलेट करून बघावं लागतं की त्याच्यात पोर्क तर नाहीये बीफ पण नाहीये वगैरे. मी पण पोर्क नाही खात बीफ नाही खात. चिकन इज ओके. तर मग ती प्रत्येक गोष्ट ट्रान्सलेट करून बघावी लागते. चिप्स मध्ये पण भेटेल तुला पोर्क सगळं ट्रान्सलेट करावं लागतं. तिकडचे लोक म्हणजे लाईक इंडियामध्ये जेवढं आपण हे पाळतो त्या तिकडे गोष्टी एवढ्या पाळल्या जात नाही म्हणून. आणि तिकडे म्हणजे तिकडेच नाही रशियामध्ये ओव्हरऑल मी म्हणते ते तर आहे. इंडियन फूड शोधणं थोडं अवघड आहे. म्हणजे सर्व रेस्टॉरंट ते आहेत. रेस्टॉरंट आता रिसेंटली माझ्या सिटीमध्ये एक झालं होतं. आता तुम्हाला एवढी आम्ही इन्फॉर्मेशन दिली आहे थोडी रशियाबद्दल. जे लोक गेलेत आणि जे समजा माझ्या असतील उद्या फ्युचरमध्ये सबस्क्रायबर्स तिकडचे सो त्यांना काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा ती गोष्ट. ओके. सो आता आमचा ह्या व्हिडिओचा आत्ता अचानक ठरलेला 3rd पार्ट म्हणजे रशियन वर्ड्सवर आम्ही रिॲक्शन देऊया किंवा मग आम्ही तिचे जे वर्ड्स आहेत जे रशियन वर्ड्स आहेत ते आम्ही गेस करू की ते एक्झॅक्टली काय आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हाऊ आर यू तर मग ते रशियन मध्ये ती म्हणेल मग त्याला काय म्हणतायत ते तसं तुम्ही प्लीज समजून घ्या. ओके. सो आमचे मी आणि वैभवी त्याच्यावर ठीक आहे ठीक आहे पण बघूया आपण मजा. गप्पा बस तू खाली बस. हा बाई. ओके मी गेस करतो. सो ठीक आहे. सो फर्स्ट वर्ड आणि ह्या चॅलेंजला आम्ही स्टार्ट करतो. वर्ड्स पाहिजे पूर्ण सेंटेन्स पाहिजे यार वर्ड्स ही स्टार्ट कर भाई. हम इतने एवढं आम्हाला नाही कळणार. छोटे छोटे म्हणजे थँक्यू हाय हॅलो ला तसे वर्ड बेसिक्स आपले येत नाही. रॅन्डम बोला भी इसको तो पता है. वही खूप कॉन्फिडन्स मध्ये होते आता. पजालुस्ता प्लीज. पजालुस्ता ओके प्लीज. थांब यार थोडस प्रोसेस होते ते पजालुस्ता. ठीक आहे. सेकंड वर्ड स्पसिबा. प्लीज पण फॉर्मल वे मध्ये ना असं काय. हॅलो थँक्यू. स्पसिबा का? स्पसिबा. स्पसिबा. ते हे वाटलं ती एक ही आठवली मला. ती मसाबा काहीतरी नाव आहे ना. आठवली काय तुला कळलं का?
तसं वाटलं मला ते काहीतरी. कालपासून लिटरली म्हणजे मला जेवढं जण बोलायला होतं ना की हे ट्रान्सलेट करून बोल किंवा हे असं बोलून दाखव, प्रत्येकाचं काही ना काही वेगळंच ओपिनियन. सिरियसली तसंच वाटतंय. ती ऍक्टर आहे ना, तिची मुलगी आहे, ती फॅशन डिझायनर आहे. हे असे अनपढ लोक कोणी पत्र येतात तुला माहिती म्हणजे आता नाही, आता जसं ते मी हे बोलले, तुला कोणतं नाव बोललं मी, कोणत्या तरी चॉकलेटचं तुला सांगितलं, त्याच्यावर युअर लाईक इट्स मोर लाईक प्रशांत, तसंच प्रत्येक जण रिॲक्ट करतंय. बिकॉज इंडियन लोक असेच असतात थोडेसे, लाईक त्यांच्याच पद्धतीने. मी सबको अनपढ बोल रे नाही, काही लोकांच्या. ओके, अच्छा ते नाही. ठीक आहे. 10वी धान्य. बाई 10वी धान्य. 10वी गाणी असं वाटतं 10वीतलं आहे तू काहीतरी असं. काम थोडस लगेच नको सांगू, आम्हाला प्रोसेस होईल. 10वी धान्य. थँक्यू. हो ना, आता किती वेळा म्हणतीये. स्पसिबाच होता ना. असं मोठा वाटतंय काहीतरी. हाऊ आर यू वर्ड असेल ना, छोटासा वर्ड आहे का तो? सॉरी, एक्सक्यूज मी. नाही. क्लोज आहे का? नाही, म्हणजे कधी वापरतो तो वर्ड? निघताना. बाय. गुड बाय. हे मला इथे लिहिला पण मला ते स्पेलिंग चुकणार आहे असं वाटतं मला. चुकताच ते. गड लँग्वेज शिकणं खूप, म्हणजे आपला H म्हणजे त्यांचा N असतो, आपला P म्हणजे त्यांचा R असतो. बापरे. असं ते W म्हणजे SH असतो. आता ते कळलं मला. ते लक्षात आहे. ठीक आहे, आता एखादा सेंटेन्स म्हणून दाखव. काक तिब्या जाऊ. असं वाटतं शिवाय दिली अर्ध्याच्या वर्ड्स असं वाटतं शिवी दिली ती. खूप छान. चूत म्हणजे थोडं थोडं. कट करते. ओके, त्याचा मिनिंग काय? थोडं लिटिल बेबी. नाही आहे. हा, मी हिचं काय माहितीये ना काही. ठीक आहे. ओके, ह्याचा मिनिंग काय बघ कसला? त्या सेंटेन्सचा. तर जे बोलली काक तिब्या जाऊत म्हणजे व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम? सांग. द वाईट लोग स्पेडेड बनेंगे फिर. आणि मग तुझं नाव कसं प्रोनाऊन्स करशील तू फ्रान्स मध्ये? भाई इतना सुरुवात आहे काही. रशियन नाही, अरे रशियन लँग्वेजला म्हणतात रुस्की याझिक. लँग्वेज म्हणजे याझिक. रुस्की याझिक म्हणजे लँग्वेज. याझिक म्हणजे लँग्वेज. याझिक म्हणजे बारुस्की म्हणजे रशियन. रुस्की बारुस्की म्हणजे रशियन. ओके, मस्त. मोया जाऊत शरण्या. माय नेम इज शरण्या. माझं नाव शरण्या. असं वाटतंय थोडस अरेबिक आहे हो ना, असंच वाटतंय मला. ते थोडस अरेबिक वाटतंय. काही वर्ष कोकणी. अबे साली. आता काक वाशा फेमिलिया म्हणजे काय असेल? काक स्पर्श. क्या बोल रही है? वापस क्या बोल रही है? काक वाशा फेमिलिया. काक कुठे चालली तू? बैगन. थांब नको सांग. काक काय करतीये? काक वाशा कितवी? फॅमिलिया. अच्छा, किती फॅमिली आहे असं? किती फॅमिली मधले मेंबर किती आहे? व्हॉट इज युअर सरनेम? ओ, व्हॉट इज युअर? किती आहे फॅमिली सांग. अरे म्हणजे थोडासा ते फॅमिली मधले किती लोक आहेत असं काहीतरी असेल. नाही पण फॅमिलीज किती शरण्या थोडी आय कॉन्टॅक्ट करत नाहीये तुमच्याशी. काय आय कॉन्टॅक्ट करते जास्त होते. फोकस मध्ये ठेवले आणि ती पहिला व्हिडिओ असेल तिचा हो ना, पहिल्यांदा आली आहे ती म्हणून. अजून काही वेलकम टू माय ब्लॉग. अजून तू काहीतरी थोडंफार सजेस्ट ओके. कर. बेसिक मला एकदम प्रो लेवल येत नाही अजून. तू हे कुठे शिकली आहे लँग्वेज? सांगितलं ना मी, सब्जेक्ट मला.
रशियन लँग्वेजचा सब्जेक्ट. नाही इथे नाशिक मध्ये कुठे इथे नाही शिकली. डुओलिंगो आपण पण शिकून घेऊ तुझ्याशी बोलून. चालेल का? मान नाही चालणार. तू रशियनच होऊन जाशील. तू रशियनच होऊन जाशील. अरे तुला काय म्हणता? तू ती आणि तिला तू. यू म्हणजे ती. म्हणजे जर समजा मी तुझ्याशी बोलतेय, तू समोर उभी आहे ना, तर मला तुला यू म्हणायचं ना, तर ते ती असतं. वी 4-5 लोक आहे तर मग वी असतं. एम लागतो पुढे वी. आणि जर तुला रिस्पेक्ट देऊन बोलायचं कोणाच्या बाबतीत की बोल. अरे म्हणजे लाईक ओल्ड पीपल आहे किंवा 2 जण आहे, मग व असतो वी. ओके. रिस्पेक्ट म्हणजे ती आपल्याला जे हे वी हे जे सांगतीये ते जेव्हा आपण रायटिंग मध्ये येईल तेव्हा ती गोष्ट युज होईल असं येते. ते बोलताना वी असं नाहीये. थोडं त्यांना थोडं येईल लोकांना कळेल. म्हणजे इतकं वेल प्रोनाउन्स नसतं करायचं बोलताना, पण मग लिहिताना तसंच लिहावं लागतं. ओके. म्हणजे हे लोक बोलताना काही बोलतात पण ओके. आणि आता दीदी खरं सांग, मी तुला चालेल काय ड्रामे असतात. आउट ऑफ सिलेबस ड्रामाला काय म्हणतात? ड्रामा. तिथे रशियन ड्रामा होतात का? तिला नाटकांचं म्हणून तसं नाही, म्हणजे काही शो नाही. आर्ट रिलेटेड कसं आहे ते कल्चर? आर्ट रिलेटेड. अरे म्हणजे माझी सिटी ना थोडं असं आउटस्कर्ट्स वरती येते. सो गावासारखी आर्ट आहे. रिलेटेड म्हणलं ना तर मग तिकडे क्रेमलिन असतं. म्हणजे क्रेमलिन ही अशी जागा असते जी लाईक टुरिस्ट स्पॉट असते. ती ऑलमोस्ट सगळ्या सिटीज मध्ये असते रशियाच्या. सो मग तिथे तुमचं रिजनल चर्च असतं, परत बीच असतं. म्हणजे माझ्या सिटी मधल्या इथे तर मग बीच पण आहे, चर्च आहे, तिथे सगळं असतं. आम्ही येऊ का? बीचवर जाते का तू? हा पण तिकडे फिरत ना, तिथे स्नो असतो. बेटा फिरता बीच वरती फिरता समर्स मध्ये बघितलं भारी आहे. भारी बोल रही आहे. तो बीचवर काय प्रॉब्लेम काय? बीचवर सापडी चॅनल गप्पा बस. चांगलं आहे. आता रिसेंटलीच गेले होते. म्हणजे आमचा एंड सेमिस्टर संपला ना त्याच्यानंतर. समर्स तिकडे कमी टाइम असता ना, मग बाकी टाइम पूर्ण स्नोच असतो तिकडे पण असं. म्हणून तिथे लोक बसतात बीचवर. कळलं? अच्छा. सन विटॅमिन डी साठी. जैसे मेरे को तो सिखाई नाही म्हणून तर बॉलिवूडला बीच म्हटली. अरे ते काय आहे त्याच्या मागे लॉजिक असतं. Oh my God. तुम्हाला लॉजिक की बातें कर रही है ये. ती जास्त बोलते असं नाही वाटत ते. मैंने तेरे को लॉजिक का समजा आय डोंट अंडरस्टँड रशियन लँग्वेज, मग असं म्हणायचं या नी पनिमायू रुस्की याजिक. भाई मला पनीर म्हणजे का काय? पनिमात म्हणजे अंडरस्टँड असं. या नी म्हणजे नो. आईला काय म्हणता? या पनिमात. पनिमायो. यानी पनिमायो रुस्की याजिक. ओके. या पनिमायो. आणि स्पीकला म्हणजे आय अंडरस्टँड. मी बरोबर. अरे एकदम मैं बराबर. तू चल मेरे साथ, तू चल. मैं सीख जाती हूँ. कोई प्रॉब्लेम मेरे को भी हे नाही. दोघे बोलत असतात ना, तर मग ही शरण्या सांगत असते तिला. पण आपण रशियन मध्ये मी तुला बोलायला लावते खरं नाही. मी हिला नाही बोलते. तिला ऍक्सेप्टेड नसतं. मी अरे आता म्हणजे असं रॅन्डमली सवय लागून जाते ना तिकडे पण. घेऊन जाऊन मी तुला म्हणलं ना असं करायचं खरं म्हणजे ओके. ओके. पागल बरं, पण तिकडचे लोक बोलतच नसते म्हणून तिला ती आता सवय पाडून अजून 2-3 वर्ष ही राहिल्यानंतर तिला ते अजूनच त्याची हे होऊन जाईल जास्तीची. अरे पेशंट इंटरॅक्शनला लागतेच ना लँग्वेज. नाहीतर आणि मग तू डायरेक्ट तिथे जाऊन बसून राहशील, तुला समजणारच नाही समोरची व्यक्ती तुला प्रॉब्लेम काय सांगतो, तू ट्रीट काय करणार आहे. ते स्वतःला कर असं म्हणतो तुला कळणार नाही. सो ठीक आहे, आपण इकडे आपला ब्लॉग एंड करूया. सो दॅट्स फॉर इट गाईज. सो आपण आपला ब्लॉग एंड करतोय. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, म्हण ना, डू स्माइल अँड फिल आवर.